अध्ययन निष्पत्ती 060118 पाठ्यविषय पाठ, कविता, विनोद, गाणी इत्यादी लक्षपूर्वक ऐकून त्याचा आनंद घेतात. त्याच्या ध्वनिफिती समजपूर्वक ऐकतात. इयत्ता 6वी विषय मराठी. सायकल म्हणते मी आहे ना. ज्या वाहनांनी तुम्ही प्रवास केला ती वाहने बघूया तर. बैलगाडी, मोटारसायकल, ऑटो, घोडागाडी, बस, एसटी, आगगाडी, रेल्वे, होडी, नाव, जहाज, विमान. ही आपली वाहने. लहानापासून तर मोठ्यापर्यंत सहज वापरण्यात येणारे वाहन म्हणजे सायकल. पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यास सहजता असलेली सायकल स्वतः आपली माहिती सांगत आहे या पाठातून. मी आहे सायकल. काही लोक मला दुचाकी म्हणतात. सायकलीचा जन्म 1690 मध्ये झाला. MD सीवर हे सायकलचे जन्मदाते. लॉसन यांनी सायकलला गती यावी म्हणून दंत तबकडी बसवली. 1887 साली जॉन बॉईड डनलॉप यांनी लावलेल्या रबरी टायरच्या शोधामुळे सायकलला खरा वेग आला. जगातील असा एकही देश नाही की जेथे माझा वापर होत नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्यातला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मी. आईने तुम्हाला काम सांगितलं की तुम्ही कंटाळा करत नाही. मला बाहेर काढता आणि ट्रिन करत माझ्यावर स्वार होऊन दुकानात जाता, साबण आणता, कधी भाजीपाला, कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या, तर कधी दूध आणता. घरात मी असले की अशी छोटी मोठी कामं कशी पटापट होतात, नाही का. सायकलचे फायदे वैयक्तिक, सामाजिक, जागतिक. वैयक्तिक फायदे: 1. व्यायाम, पैशाची बचत, पार्किंग सुलभ. सामाजिक फायदे: वाहतुकीची कोंडी होत नाही, वायू प्रदूषण होत नाही, अपघाताचे प्रमाण फारच कमी. जागतिक फायदे: इंधनाची बचत, परदेशातून इंधन बोलवावे लागत नाही, पर्यायी चलन वाचते. पुन्हा बघूया. वैयक्तिक फायदे: व्यायाम, पैशाची बचत, पार्किंग सुलभ, वाहतुकीची कोंडी होत नाही, वायू प्रदूषण नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते. हे झाले सामाजिक फायदे. इंधनाची बचत, इंधन परदेशातून विकत घ्यावे लागणार नाही म्हणजे चलन वाचेल. झाला ना राष्ट्रीय फायदा. सायकलिंग करण्याचे काय फायदे आहे बघूया तर. तुम्ही रोज मला नियमित चालवलं तर तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही. घाम येईपर्यंत मला चालवल्याने तुमची फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात, मांसपेशी तंदुरुस्त राहतात, घाम निघाल्याने जादा मेद चढून जातो व रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुमच्या पायाचे स्नायू बळकट होतात. अरे हो, मी आता बरीच आधुनिक झाले बरं. वेगवेगळ्या रूपात मी तुम्हाला भेटू शकते. मुळातील मी बिन गिअरची, आता मला गिअर पण लागले. शर्यतीसाठी माझी बांधणी वेगळी असते आणि पर्यटनासाठी वेगळी. तुमची जशी आवड तशी करा माझी निवड. चला तर मग धूम ठोकूया. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एकतर किंमत माफक आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. तुम्ही त्यावरून पडलात तरी खर्चटेल, थोडीशी दुखापत होईल आणि ती लगेच बरी होईल. मात्र तुम्ही त्यातून धडा शिकाल. एकदा का तुम्हाला आत्मविश्वास आला
की मग तुमची माझी संगत कायमची जुळते. माझा वापर आता परदेशात सुद्धा. आतापर्यंत तुम्ही माझा इतिहास आणि माझे फायदे बघितले. आता माझ्या भागांचा सुद्धा परिचय करून घेऊया. हँडल, ब्रेक, सीट, दांडा, चेन, पॅडल, व्हील आणि स्पोक आतले. ही माझी सायकल. मित्रांनो, कशी वाटली मग सायकल? चला तर सायकल दुरुस्तीच्या दुकानाला भेट देऊन सायकल दुरुस्तीच्या विविध कामाबद्दल त्या व्यक्तीकडून माहिती मिळवा आणि मला नक्की कळवा बरं का.